काँग्रेसच्या या सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये लोकसभेची इलेक्शन्स असू देत, राणे असतील, निलेश राणेंची खासदारकी लोकसभा असेल, त्यानंतर नितेश राणेंची आमदारकी लोकसभा असेल, माझं जे कार्यक्षेत्र जे राहिलेलं आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझं राज्य लेवलचं आणि जिल्हा लेवलचं राहिलेलं आहे। या बेसिसवरती महिलांना कुठेतरी संधी मिळावी यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून मी पक्षाकडे उमेदवारी अर्ज ऑफिशियल भरलेला आहे, त्याची अनामत रक्कमसुद्धा भरलेली आहे। तर तुमच्या माहितीसाठी विलास गावडे वेंगुर्ल्यामधून, सावंतवाडीमधून साक्षी वंजारी आणि जर मेहनत जर कॅन्डिडेट द्यायचा असेल तर आपले एक अध्यक्षाला ज्यांना स्थगिती दिली आहे समीर वंजारी यांनी सुद्धा इच्छुक उमेदवारी अनामत रक्कमसह भरलेली आहे। आता मुद्दा असा आहे की आमची सातत्याने अशी मागणी आहे की काँग्रेस पक्षाला किमान एक सीट द्यावी, कारण आपण लोकसभेमध्ये आपण शिवसेनेला मदत केली, पण रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत तिकडचे जेवढ्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये सावंतवाडीला एकही सीट तिकडून सुटली नाहीये। राजापूर जरी मिळाली असती तरी आमचा आग्रह होता की सावंतवाडीपेक्षा मग राजापूरला पहिलं प्राधान्य द्या, पण आज परिस्थिती अशी दिसते, सध्या आपण शेवटच्या टप्प्यावरती आहोत। आज मुद्दाम ही आम्हाला प्रेस का घ्यावी लागते की शेवटच्या टप्प्यावर आहोत। आमच्या पक्षश्रेष्ठीने सांगितलेलं आहे कुठल्या प्रकारचंही वक्तव्य घ्यायचं नाही आहे, कारण आपण महाविकास म्हणूनच लढणार आहोत आणि ह्याच्यामध्ये अजिबात शंका नाही आहे की आपण महाविकासचं कुठलंही काम करणार नाही, अशी बिलकुल शंका नाही आहे। पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो आम्हाला मान्य करावा लागेल। मग त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील, कोण राजन तेली असतील, वॉटेवर, त्यांच्यात सुद्धा बरेच इच्छुक आहेत, बाळा गावडे आहेत, त्याच्यानंतर रुपेश राऊळ सुद्धा आहेत आणि काँग्रेसकडून साक्षी वंजारी असतील। आमचा सर्व्हे सुद्धा सुरू आहे। पार्टीच्या सर्व्हेमध्ये ज्याचं नाव येईल, जर विलास गावडेंचं जर नाव आलं तर विलास गावडेंना पण संधी मिळू शकते। काम तर आपल्याला करावंच लागेल, पण आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेस पक्षाला मिस्टर राणे गेल्यानंतर 7 वर्षांमध्ये जो काही थोडीशी उभारी देण्याची जी गरज आहे त्याच्यामध्ये किमान एक विधानसभा आम्ही लढवावी आणि माझी प्रामाणिक एक अध्यक्ष म्हणून आणि संघटनेची कार्यकर्ती म्हणून अशी अपेक्षा आहे की यासाठी शिवसेना मित्रपक्ष आणि राष्ट्रवादीने सुद्धा मदत करणं गरजेचं आहे। कारण लोकसभेमध्ये दोडामार्गचा एक माझा दौरा जर चुकला असेल, कारण माझं मी काम जे आहे ते वेंगुर्ल्यापासून देवगडपर्यंत सगळीकडे मी लोकसभेत केलेलं आहे, फक्त त्यावेळेला माझ्या देवगडच्या सभा असल्यामुळे मी दोडामार्गची सभा अटेंड नाही करू शकले। आता तुम्हाला मला येता आलं असतं नक्कीच, नाहीतर मला मी त्या दृष्टिकोनातून त्यावेळेला विधानसभा लढवेल हा विचाराने मी काम करत नव्हते, कारण मी पूर्ण संघटन म्हणून काम करत असते। तर आमची सातत्याने हीच मागणी आहे की काँग्रेसमधून ही सीट मिळावी, सावंतवाडीत का मिळावी, कारण सावंतवाडीचा सगळ्यात जास्त वोटर या विधानसभेमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो। जर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर थोडंसं माझ्याकडे त्याचा डाटा सुद्धा आहे, तर ह्याच्यामध्ये 50% महिलांचं वोटिंग आहे आणि सावंतवाडी सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतं कम्पेअर टू वेंगुर्ला, कम्पेअर टू दोडामार्ग। त्यामुळे सावंतवाडीतल्या उमेदवाराला, इच्छुक उमेदवाराला संधी द्यावी ही मागणी आम्ही नाना पटोलेंकडे आम्ही सर्व डाटासह पाठवलेली आहे। त्यानंतर पार्टीमध्ये, संघटनमध्ये जो काम करत आहे सातत्याने, पार्टीचे वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळे आंदोलनं असतात, त्या प्रत्येक विषयामध्ये मी सहभागी असते। साक्षी वंजारींचं जे काम आहे ते राज्य लेवलला आहे, ते आंदोलन असेल, दिल्लीपर्यंत आंदोलन असेल, महागाईचे मुद्दे असतील, त्याप्रमाणे बेरोजगारीचे मुद्दे असतील, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अलका अंबाजींनी दिलेले जे काही कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सातत्याने त्याच्यामध्ये माझा सहभाग असतो। फेसबुकवरती इतर आमचे लोकांचे प्रचंड आम्हाला सहकार्य सुद्धा भेटतं। आज वेगवेगळ्या पद्धतीने लोक अप्रोच होत आहेत की काँग्रेस पार्टी लढावी, जेणेकरून काँग्रेस पार्टीला आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकतो। ह्या पद्धतीने आज आम्ही मागणी केलेली आहे। बघूया आता महाविकासचा जो कॅन्डिडेट असेल 100% आम्ही त्याचं काँग्रेस म्हणून, मी महिला अध्यक्ष म्हणून काम करणार, ह्या मात्र भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत। धन्यवाद। नाही, मुळात आता विषय असा आहे की काँग्रेसकडे जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी आम्ही सातत्याने मागणी नाना पटोलेंकडे केलेली आहे। जर तुम्ही संघटनात्मक जर विषय बघायला झाला तर आम्ही सातत्याने मागणी केली आहे आणि मी महिला अध्यक्ष म्हणून 1.5 वर्षापूर्वी त्याची मागणी केली आहे की एक चेहऱ्याची गरज आहे, जेणेकरून जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, कुणी सुधीर सावंतसारखे नेते असतील, कुणी लखनराजेंसारखे नेते असतील, जशी आदर पार्टीमध्ये आहे, ही मागणी आम्ही सातत्याने वरिष्ठांकडे केलेली आहे। त्यामुळे वरिष्ठ अजून जोपर्यंत त्याच्यावरती निर्णय जर नेता म्हणून जर देत असतील तर तोपर्यंत आम्ही त्या विषयावरती काही बोलू शकत नाही। पण विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलू शकता नाही, 100% विकासाच्या, पण माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला तुम्ही संधी देत नाही आहात, आपण लक्षात घ्या या मतदारसंघाचे जे मुद्दे आहेत ते गंभीर मुद्दे आहेत। आपण सातत्याने आत्ताचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांचं तुम्ही काम बघताय। आज कुठल्याही विषयावरती, कुठलाही बेरोजगारीचा विषय असेल, इथला अवैध धंद्यांचा विषय असेल, मायनिंगचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, सातत्याने हे विषय पेंडिंग असून आणि ते काम नसून सुद्धा सातत्याने ते निवडून येत आहेत।
पण जनतेने सुद्धा एका नवीन व्यक्तीला संधी देण्याची गरज आहे. तुम्ही संधी दिला तर मी 100% नाही, मी 101% चांगलं काम करू शकते. आणि आज तुम्ही बघताय की महाराष्ट्रात महिला आमदार खूप चांगलं काम करतात, पण मला तुम्ही जर संधी नाही देणार तर मी त्या संधीचं काहीच करू शकत नाही. मला सांगा, ठीक आहे, दीपक केसरकरांचा आता जे काही त्यांची प्रोसेस चालू आहे, पण ते सत्तेत आहे. आम्ही सत्तेत आणून आम्ही सुद्धा करूच ना, या मुद्द्यांवरती आमचं काम चालू आहे. पण मला संधीची गरज आहे आणि एक संधी तर आम्ही मागतोच आहे पार्टीकडे निवडणुकीसाठी. बघू आता ती उमेदवाराच्या रूपात जर संधी मिळाली, तुम्हाला मला हे प्रश्न पुढे कदाचित विचारावे सुद्धा लागणार नाही. थोडं चांगलं हमें ऑल इंडिया महिला कांग्रेस की तरफ से यहाँ पे एक सर्वे के लिए भेजा गया ऑब्जर्वर बना के। मैं प्रीति शेखावत जयपुर वल्लभनगर से आई हूँ। अलका जी लामा के नेतृत्व में महिला कांग्रेस को मजबूत करने का प्रयास कर रहे हैं, ताकि आने वाले समय में जो महिलाओं की भागीदारी है वो राजनीति में भी पूरी रहे, क्योंकि महिलाएं बहुत मेहनत कर रही हैं। और मेरे साथ यहाँ पर महाराष्ट्र से प्रभारी लगी हैं श्रीमती रूपाली जी भी मेरे साथ आई है। यहाँ की जिलाध्यक्ष महिला कांग्रेस की साक्षी जी भी यहाँ पे बैठी हैं। मुख्य उद्देश्य यही है कि सिंधुदुर्ग में अभी क्या हालात हैं, आने वाले समय में चुनाव की घोषणा हो चुकी है, बिगुल बज चुका है, अब तो रणबेरी की तैयारी चालू हो चुकी है। तो हम लोग सब मिलकर कांग्रेस को मजबूत करने के लिए संगठन में कैसा कार्य चल रहा है, किस प्रकार से कांग्रेस को मजबूत कर सकते हैं, इसके लिए आए थे। क्योंकि यहाँ आने के बाद क्या हुआ, यहाँ के जो राजा साहेब थे सिंधुदुर्ग से, जो उन्होंने सावंतवाड़ी से उन्होंने 5 बार विधायक रहे कांग्रेस से। उसका मतलब कांग्रेस की जड़ें यहाँ पे बहुत मजबूत हैं। और उसे और देखने के लिए यहाँ की क्या हालात है, इसकी रिपोर्ट हमें दिल्ली भेजनी है। तो हम लोग हमारी महिला कांग्रेस अध्यक्ष साक्षी जी के नेतृत्व में अभी यहाँ के दौरे कर रहे हैं, ताकि हमें उसकी पूरी जानकारी मिल सके। और सबसे अच्छी चीज़ यहाँ आने के बाद सिंधुदुर्ग में ये लगी है कि कहीं पे भी हमें ये नहीं लगा कांग्रेस नहीं है। इतना हमें यहाँ पे स्नेह और सम्मान मिला है और कांग्रेस जिंदा है। थोड़ी सी मेहनत की ज़रूरत है, और निश्चित रूप से अगर यहाँ से कांग्रेस के किसी कार्यकर्ता को कांग्रेस से कोई टिकट मिलता है तो निश्चित रूप से जीत के जाएगा, क्योंकि कांग्रेसी हैं पर वो साइलेंट मोड पे बैठे हुए हैं, इंतज़ार कर रहे हैं कब कांग्रेस का टिकट फाइनल हो और हम पार्टी को मजबूत करें। क्योंकि हमारे नेता राहुल गांधी जी जो 4000 किलोमीटर की यात्रा कर चुके हैं, देश में भाईचारा फैलाने का उन्होंने जो दायित्व उठाया है, वो अपने स्वयं के लिए नहीं, वो देशवासियों के लिए, देश के हर एक नागरिक के लिए, ज़मीन से जुड़े हुए हर एक व्यक्ति के लिए वो देश में उन्होंने ये भ्रमण किया था, ताकि उन्हें देश की पूरी जानकारी मिल सके हालात क्या हैं और जिन हालातों से देश गुजर रहा है। विपक्षी कहते हैं कि हम ये कर रहे हैं, वो कर रहे हैं। आप सभी एक परिवार लेके बैठे हुए हैं, देखा जाए तो कर क्या रहे हैं। सुई से लेकर हवलदार तो कांग्रेस पार्टी ने बनाया। आज़ादी की लड़ाई में कांग्रेसियों ने अपनी जान दी है। जो हमारे लोग शहीद हुए हैं उनका तो वो ढंग से देख नहीं पा रहे। सिंधुदुर्ग की बात है तो शिवाजी की मूर्ति की बात आपके सामने है। शिवाजी महाराज जिन्होंने कई युद्ध लड़े हैं, जो आपके यहाँ के राजा भी रहे हैं महाराष्ट्र से, आज उनके लिए क्या क्या माफ़ी मांगना मात्र नहीं इसका समाधान है। तो आप सिंधुदुर्ग वासियों को मैं एक संदेश देना चाहूँगी, आपने कांग्रेस का टाइम भी देखा है, कुछ 10 सालों से सिंधुदुर्ग में अगर कोई डेवलपमेंट हुआ है तो हम आपको कुछ नहीं कहेंगे, पर जो हालात हैं उसे देखते हुए आप लोग कांग्रेस को मजबूत कीजिए, कांग्रेस